वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत पत्ता गोबीची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यात अगोदर इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ती आपल्याला 1-2 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी भिजत घालायची आहे। मी डाळ धुवून घेतली। आता याच्यामध्ये पाणी टाकूया। अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया म्हणजे आपली डाळ भिजेल चांगली। आपली डाळ भिजते तोपर्यंत आपण गोबी कट करून घेऊया। गोबी कट करून घेऊया। तुम्हाला जर चॉपरने जरी गोबी कट करायचा असला तरी चालेल, तुम्ही चॉपरने पण कट करू शकता। तर या ठिकाणी मी पूर्ण गोबी चिरून घेतलेला आहे आणि आता आपली डाळ देखील भिजलेली आहे, बघू शकता। चला आता आपण भाजीला फोडणी देऊया। कढई ठेवलेली आहे, आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। फोडणीसाठी मी इथे या ठिकाणी 2 पळी तेल घेणार आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया आणि आपली मोहरी तडतडलेली आहे। आता मी या ठिकाणी जिरे आणि लसूण याचं वाटण टाकणार आहे। मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि त्याला वाटून घेतलेलं आहे। आता हे थोडा वेळ आपल्याला असंच फ्राय होऊ द्यायचं आहे। आता आपला लसूण पण फ्राय झालेला आहे। आता मसाले टाकून घेऊया। चवीप्रमाणे लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, मिक्स करून घेऊया। आपण जी मुगाची डाळ भिजत घातली होती ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता टाकूया पत्ता गोबी, चवीप्रमाणे मीठ, सर्व मिक्स करून घ्यायचं। तर मी भाजी एकदा मिक्स करून घेतलेली आहे। आता भाजी शिजेल एवढं आपण याच्यात पाणी टाकून घेऊया। परत एकदा मिक्स करून घेऊया। आता झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता या ठिकाणी आपली भाजी शिजलेली आहे। वरून कोथिंबीर टाकून घेऊया। शकता या ठिकाणी आपली पत्तागोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।